आता आले मगाशी नावं घेतलेली तिन्ही या भागातले सक्षम नेतृत्व आहेत. त्यांच्या घराण्यामध्ये खूप पूर्वीपासून राजकारण आहे. औदुंबर अण्णांचं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं असे लोक जर पक्षाच्या विचारासोबत येत असतील तर मला ते भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं यश आहे. पिढ्यानपिढ्या ही वेगळ्या विचारात वाढलेल्या लोकांना भारतीय जनता पक्षासोबत यावं असं वाटणं हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे विचाराचा विजय असं मी या निमित्तानं म्हणेन. परंतु नव्यानं काही लोकांच्या बाबतीतला विषय आपण बोलला कोणाला शेवटी एक आहे की चांगलं काम करणाऱ्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही घ्यावं आणि या भागातलं संघटन मजबूत करावं अशा आमच्या भावना सातत्याने राहतात. सगळ्यात जर मी आता तुमच्या समोर सांगितलं तर मग पुन्हा बातमी काय मिळेल तुम्हाला? जिल्हा परिषदेत किती जागा येईल वाटते? आता सुरुवात झालेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता येईल पाहिजे. मी तुम्हाला मी सातत्यानं बघितलं पण की मी सातत्यानं निवडणुकीमध्ये जेव्हा माझं काम करत असतो तेव्हा अंदाज आला की मी तुम्हाला सांगत असतो. पहिल्यांदा मी सोलापूर नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या भागात आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका लढलो तिथं भारतीय जनता पक्ष एकदम कमकुवत स्थितीमध्ये असताना आम्ही प्रत्येक शहरामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र पॅनल उभं केलं आणि आम्ही ताकदीनं लढलो. आपण बघितलं की मागं 2 असताना 4 झालो. 3 नगरपालिकामध्ये आमचं बहुमत आलं पण आमचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. परंतु या सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचे 31 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आले ते 2017 साली. पण आता आपण 17 नंतरचा आज जेव्हा 25चा विषय आपण घेतला 20चा विषय घेतला तेव्हा आपण पाहतो की 144 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. बाकी सगळ्या पक्षांच्या नगरसेवकांची बेरीज केली तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष 4 जास्ती आहे. एवढी मोठी संख्या भारतीय जनता पक्षाची निवडून आली आणि ज्या ठिकाणी कमळ कधी पोचलं नव्हतं त्या ठिकाणी कमळ पोचलं आणि आमची ताकद त्या त्या भागामध्ये तयार झाली आणि परिवर्तनाची सुरुवात या निमित्ताने झालेली आपण सगळेजण पाहतो. आणि सोलापूरमध्ये बघितलं आपण की 75 पारचा नारा आम्ही दिला होता तेव्हा निवडणूक संपता मी सांगितलं होतं की आम्ही 82च्या पुढे जातोय. त्यामुळे शेवटी जमिनीवर आपण काम करतो तेव्हा लोकांचा अंदाज येतो. लोकाभिमुख काम करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये काम करतात तेव्हा प्रत्येक शहराचे प्रश्न भागाचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. आज लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर आहे आणि एकदा त्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी हे शहरासाठी करेल. लोक विश्वास ठेवत आहेत म्हणून लोक पाठीशी राहत आहेत हे आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये आता मी तुम्हाला एवढं पहिल्यांदा सांगेन पहिल्या टप्प्यामध्ये 4 दिवस जाऊ द्या मी आकडाही सांगेन पण आज मी आपल्याला सांगतो की सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसलेला असेल हे मी या निमित्ताने विश्वासाने सांगतो. मग किती कुठला पक्ष कुठले राष्ट्रवादी कुठली चिन्ह एकत्र आली तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष निवडणूक सक्षमपणे लढवेल आणि सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. आरक्षण पडलं तरी तुमच्याकडे उमेदवार आहे तर कोण असणार हे निश्चित झालेलं आहे का? मला एक आपल्याला सांगतो की अशा पद्धतीची कुठली चर्चा झालेली नाही पण एक आहे की सोलापूरमध्ये कुठलंही आरक्षण पडलं तरी प्रत्येक आरक्षणातली सक्षम लोक आमच्याकडे आहेत की जे महापौर म्हणून काम करण्यासाठी सक्षम लोक आमच्याकडे आहेत. त्यामुळं महापौर निवडीचा अधिकार हा स्थानिक पातळीवर राहत नाही. आमचे वरिष्ठ निर्णय घेतील माननीय प्रदेशाध्यक्ष असतील खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आमचे वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील. स्थानिक ठिकाणी आपण बघतो की नेता निवडीची प्रक्रिया पण होत असते परंतु आज आरक्षण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला गती येईल. अजून महापौरचं आरक्षणच जाहीर झालं नव्हतं त्यामुळे सगळं स्लो चाललं होतं. आता इथून पुढे गती येईल आणि ज्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी सूचना देतील त्याप्रमाणे पुढच्या कारवाई होतील. शिवसेनेला सोबत घेऊन जाणार आहे सोलापुरात? आमची इच्छा तर सगळ्यांना सोबत घेऊन जायची आहे परंतु आपण पाहिलं असेल की सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीचा निवडणुकीच्या अगोदर राजकारण झालं आणि सातत्यानं भारतीय जनता पक्षाला रॉंग बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न कोणी केला. स्वतःच्या ताकदीबद्दल अनावश्यक भाऊ करून की कधी 51 सीट मागितल्या कधी 56 मागितल्या कधी 26 मागितल्या तर आम्ही सांगत होतो की शेवटी तर आम्ही 12 सीट द्यायला तयार झालतो. मला वाटतं 12च्या 12 सीट निवडून आल्या असत्या
आणि आता जी संख्या आहे त्याच्यात तिप्पट संख्या निवडून आली असती. परंतु ठीक आहे, कधी कधी काही गोष्टीचं वास्तव समोर येणं आवश्यक असतं आणि ते सिद्धरामेश्वराने त्यांना त्या पद्धतीची बुद्धी दिली आणि वास्तव समोर आलं. प्रणिती शिंदेला काय सल्ला द्याल? जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रणितीताईंचं काय होईल? नाही, ताई खूप मोठ्या नेत्या आहेत, एवढ्या मोठ्या नेत्यावर मी बोलणं उचित नाही. पण मी ताईंना सल्ला देईन की आता खूप मोठी आवश्यकता जनतेला तुमची आहे, कार्यकर्त्यांना आहे. त्या कार्यकर्त्यांचं मनोबल संपलेलं आहे तेव्हा आणि संपलेल्या मनोबलाचे कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. तुम्हाला सारखं वाटतं की आम्ही त्यांना घेतोय, परंतु त्यांना पुढं आश्वासक काय दिसत नाहीये. तेव्हा ती लोक म्हणतायत की आता भारतीय जनता पक्षासोबत गेलं तरच आपल्याला इथून पुढे काम करणं शक्य आहे. तेव्हा अनेक नेते असतील, अनेक कार्यकर्ते असतील, त्यांनी हयात काँग्रेसमध्ये घालवली. अशा लोकांना आपलं नेतृत्व आपल्याला ताकद देत नाही अशा भावना निर्माण झाल्या. खास करून सोलापूर शहरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणणं आहे की आम्हाला ताकद देणारा, आम्हाला बळ देणारा कोणीच शिल्लक राहिला नाही. तेव्हा जरी प्रणितीताई खासदार असल्या तरी त्या सोलापूरच्या आहेत का दिल्लीच्या आहेत हा विषय येतो. ते दिल्लीतून खूप चांगलं काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याविषयी अधिकचं बोलणं मला वाटतं उचित. आता त्यांच्याविषयी मी 5-7 तारखेला आपण चर्चा करू. बऱ्याचदा काय होतं की मी मगाशी परवा म्हणलं मी गिरे तो बी टांग उपर म्हणून काही ना वाईट वाटलं. पण आज मी सांगेन, अकलूज सारख्या शहरात भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदा पॅनल टाकलं, 10,000 मतं घेतली. 10,000 मतं. ज्या ठिकाणी पॅनल टाकणं, बूथ लावणं किंवा उमेदवार मिळणं मुश्किल होतं, त्या ठिकाणी अख्ख्या कुटुंबाला गल्ली बोळातनं, ओढ्यातनं, नाल्यातनं फिरायला लागलं. हे वास्तव आपण विसरून न जाता आपण सुपडासाफ करण्याची भाषा करताय. ते कदाचित त्यांना त्यांच्या ताकदीबद्दल कॉन्फिडन्स असावा. जिल्ह्यातील सर्वच पक्षामध्ये आपल्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यात. राजकीय आजी माजी आमदारांनी जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या आजी माजी आमदारांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिलेल्या. कुठेतरी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण घरातल्याच लोकांना उमेदवारी दिल्या जातात. कार्यकर्ता कुठलाही असला तरी शक्यतो भारतीय जनता पक्षाचं धोरण असतं की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने याही जिल्ह्यामध्ये केलेला आहे. काही ठिकाणी आपण पाहतो की एखाद्या आमदाराचा मुलगा आहे, पण तो जर चांगलं काम करत असेल, चांगला कार्यकर्ता असेल, तर फक्त आमदाराचा मुलगा आहे म्हणून त्याचं तिकीट कापणं किंवा त्याला काम करण्याची संधी न देणं हे तितकंसं उचित नाही. परंतु काहीच काम न करता फक्त मी आमदाराचा मुलगा आहे म्हणून तिकीट मागितलं तर मला वाटतं ते उचित नाही. पण गटाला नाही का, कारण प्रणव परिचारक चांगलं काम करत होते, त्यांना अपेक्षा होती पंढरपुरातल्या लोकांना की त्यांना उमेदवारी मिळतील, पण नगरपालिका असू दे, आता जिल्हा परिषद मिळाली नाही उमेदवारी. अनेक लोकांना उमेदवाऱ्या मिळाल्या नाहीत, अनेक आमदारांच्या मुलांनाही उमेदवाऱ्या मिळालेल्या नाहीत, अनेक ठिकाणी तशा गोष्टी होतात. पण ठीक आहे, प्रणव खूप चांगला कार्यकर्ता आहे आणि त्याला न्याय भविष्यात नक्की मिळेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये धक्का दिलेला आहे. ऑपरेशन लोटस मध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला अजूनही धक्का तुम्ही दिलेला आहे. काय संपवायचे का राष्ट्रवादी सगळे? नाही, आता मी कुणालाही धक्का देणार नाही. आपलं घर आपण सांभाळण्याची आवश्यकता आहे. आपल्या लोकांना विश्वास देणं, त्यांच्या अपेक्षाला खरं उतरणं ही त्यांची जबाबदारी आहे. जर कोणी भारतीय जनता पक्षासोबत काम करायचा निर्णय कोण घेत असेल आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आवश्यकता असेल, आमच्या स्थानिक नेतृत्वानं जर त्याला मान्यता दिली असेल, तर मला वाटतं शेवटी राजकारण हा बेरजेचा खेळ असतो आणि त्या बेरजेच्या ह्याच्यामध्ये जर आमच्या काही बेरजा होत असतील तर नक्की आम्हाला पुढे जाणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आम्ही काही लोक प्रवेश आपल्याकडे करतायत आणि मला वाटतं याला धक्का देणं काही विषय नाही. अनेकदा पुण्या मुंबईमध्ये आमची काही लोक त्याकडे गेलेली होती. त्यामुळं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.